शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आपल्या बरोबर आहेत। खैरे साहेब, तुम्हाला तब्बल 6व्यांदा शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय प्रतिक्रिया? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख माझे नेते माननीय उद्धव साहेबांच्या कृपेने आज मला या ठिकाणी परत एकदा या संभाजीनगर जिल्ह्यावर नेतृत्व करण्याची, लोकसभेवर नेतृत्व करण्याची पाळी त्यांनी मला मिळवून दिली। संजय राऊत साहेब असतील, आदित्य साहेब असतील, त्याचप्रमाणे वहिनी साहेब असतील, यांच्यामुळे आणि माझे सर्व शिवसेनेचे माझे सहकारी नेते त्यांच्यामुळं आज मला आहे। पण मी एकच सांगेल की मी भद्रामाऊलीचा भक्त आहे। आई जगदंबेच्या आशीर्वादाने, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आज यशस्वीपणे काम यश मिळालं। आज सकाळी तर तुम्हाला सांगतो, मी अक्षरशः सकाळी डोळ्यात प्रचंड पाणी येत होतं, कारण आज उद्धव साहेबांनी खूप मोठा विश्वास माझ्यावर दाखवला। परंतु मला आनंद सगळ्यात जो झाला, उद्धव साहेब आम्हाला घेऊन गेले भद्रामारुतीला, तर त्या भद्रामारुतीचा आशीर्वाद त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्यामुळे मिळाला आणि उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला हे केलं। पण एक सांगतो मी, आज साधू संतांचा आशीर्वादसुद्धा त्या ठिकाणी खूप मोठा आहे। तो म्हणजे नरेंद्र स्वामीजी, गुरुवर्य अण्णासाहेब मोरेजी आणि बाकी सर्व साधू संतांचा आशीर्वाद आहे त्या ठिकाणी। मी एक धार्मिक व्यक्तीच आहे, पण मी धार्मिक व्यक्तीचा असलं मी सर्व धर्मीयांना मानतो। आज मुस्लिम समाजाच्या अनेकांनी त्या ठिकाणी रोजेमध्ये त्या ठिकाणी दुआ मागितली त्यांनी। हेच नाही तर तुम्हाला सांगतो, सर्व समाजाने त्या ठिकाणी मला हे दाखवलं। ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, शेतकरी वर्ग असतील, त्या सगळ्या समाजाने, हिंदू समाज असेल, वंचित समाज असेल, सगळ्यांनी मला त्या ठिकाणी समर्थन दिलं होतं आणि त्या समर्थनाचा विचार माननीय उद्धव साहेबांनी केला। मी खरोखर मी सांगेल की मला आता खूप काम करायचं आहे। 5 वर्ष जे काही काम झालं नाही ते मला काम करायचं, पुढचं या जिल्ह्याचा डेव्हलपमेंट विकास करायचा खूप मोठा। जे कामं यांच्याकडनं झालेलेच नाही, जे माझे कामं जे सुरुवात झाली होती ते काही थोडे बाकी राहिले होते, ते सुद्धा ह्या लोकांनी केले नाही, ते आता मला करायचं। जसं उदाहरण म्हणजे जर सांगितलं तर आपला टनेल जो आहे, तो टनेल चाळीसगाव कन्नड घाटात। आता ही सगळी तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे सुद्धा इच्छुक होते। ते बोलताना म्हणाले की थोडंसं वाईट वाटलं, पण आता पक्षाने निर्णय घेतला आहे तर मी पूर्ण ताकदीने काम करणार। मी नाही, वाईट कोणालाच वाटत नाही, कारण एकतर तुम्हाला सांगतो की शिवसेनेमध्ये असं असतं, जोपर्यंत तिकीट जाहीर होत नाही तोपर्यंत आपण स्पर्धा करायची, पण तिकीट जाहीर झाल्यानंतर आपण सगळ्यांनी हातात घेऊन कामाला लागायचं। ते आज या ठिकाणी मी सांगतो, मी आणि अंबादास दानवे आम्ही अनेक वर्षापासून एकत्र आहोत, म्हणून आम्ही दोघंही त्या ठिकाणी हातात घालून काम करून ते अंबादास दानवेजी माझं काम करणारच आहे असं त्यांनी मागेही सांगितलं होतं मला। इम्तियाज जलील तुमचे स्पर्धक आहेत, तुमच्या विरोधात आहेत। आता कोणीच नाही, कोणीच नाही तो। नाही, अजिबात नाही, अजिबात नाही। मी तुम्हाला सांगतो ना काय होतं, अहो सगळा मुस्लिम समाज त्याच्यामुळेच माझ्याकडे आला, तो काम केलं नाही त्याने म्हणूनच आलं ना। आणि विश्वास वाटला की नाही, खैरेसाहेब काम करते, आपलं काम खैरेसाहेब करते, म्हणून मुस्लिम समाज माझ्याकडे आलेला आहे। कालपासनं रात्रीपासनं अहो मुस्लिम समाजाने किती म्हणजे त्या रोजेमध्ये दुआ मागितली देवाला त्यांच्या, आणि मग ते म्हणजे इतकं, आणि कोणी किती लोकांनी, मुस्लिम महिला, मुस्लिम म्हातारे, वयस्कर, हे सगळे तरुण मुलं, मग आता ते इम्तियाज जलील ते काय राहिलं, काहीच नाही। विजयाची कशी खात्री आहे तुम्हाला? विजयाची 101%, 1001%, 1,01,000% ही खात्री मला। तर होते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उमेदवारी मिळाली आहे त्यानंतर या ठिकाणी त्यांनी आनंद व्यक्त केला आहे। कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।